नमस्कार. मी नागेश मयेकर. मी रत्नागिरीवरून हापूस आंब्याचं मेन आपलं ठिकाण आहे. 30-32 एकर आपल्या बागा आहेत. त्याशिवाय देवगड हे मी माझ्या मित्राकडून घेतो आणि रत्नागिरी आपण त्यांना देतो. मी केळकर साहेबांबरोबर 2008 पासून दरवर्षी न चुकता येतो. ठाणेकर आम्हाला खूप प्रोत्साहन देतात, चांगल्या रीतीने आमची विक्री होते आणि व्यवस्थितरित्या सहकार्य करतात. तरी आम्ही आता 10 तारीखपर्यंत आहोत. तरी ठाणेकर आणि जवळपासच्या लोकांनी व्हिजिट देणं आणि आम्हाला शेतकऱ्यांना सहकार्य करणं हे महत्वाचं आहे. आंबा आहे देवगडचा ओरिजिनल आंबा आहे. हा एकदम शायनिंग, थोडीशी शायनिंग असते, पातळ चांबडी असते, आतून त्याचा रस घट्टपणा असतो आणि हे तुम्हाला ठाणेकरांना हे योग्य एकदम ओरिजिनल देवगडचा हापूस मिळेल. तसेच आपल्याकडे रत्नागिरी, माझ्या स्वतःच्या बागेतला रत्नागिरी आहे. हा रत्नागिरी तुम्हाला थोडासा ग्रीन पद्धतीने, जरा मळकट पद्धतीचा आणि रसाळ जास्त, देवगडपेक्षा रसाळ असतो आणि जराशी देवगडपेक्षा चांबडी स्किन त्याची जाड असते. दापोली कृषी विद्यापीठाने आंबी आणि हापूसचं कॉम्बिनेशन करून राजापुरी, इथली लोक राजापुरी बोलतात, पण आपण त्याला आंबी हापूस बोलतो. हे एक आपण उत्पन्न सुरू केलेलं आहे. हा रत्नागिरीचा पायरी आहे. पायरीला असं टोक असतं आणि हे पायरी आहे. त्याशिवाय हा MP चा दापोली कृषी विद्यापीठाने बनवलेला MP चा आंबा फॉर केलेला आहे. ते पण ह्याला MP वाले लोक चौसा बोलतात.